राजकारणात आम्हाला शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय नाही. आम्ही कुठलाही दुसरा विचार करू शकत नाही. त्यामध्ये या विभागातली जी प्रहार संघटना आहे त्याच्यामध्ये किती लोक प्रहार एक सामाजिक संघटना म्हणून काम करणार आणि किती लोक शिवसेना म्हणून राजकारणात काम करेल, या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करतो आहे. अनायसे योगायोगानं छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट आहे, तो एकत्रित आम्ही पाहणार आहोत. आणि यासोबतच एक शेतकरी संवाद यात्रा भविष्यात या मे महिन्यात काढायची आहे. शेतकऱ्याच्या संवादासोबत एक कुठला विषय घेऊन येत्या काळात शिवसेना पक्षाचं काय धोरण असलं पाहिजे शेतकऱ्याच्या संदर्भात, दिव्यांग आणि मजुरांच्या संदर्भात आणि प्रकल्पग्रस्त, या सगळ्या विषयासंदर्भात एक संवाद यात्रा काही मंत्री घेऊन, कधी काळी शिंदेसाहेबांना घेऊन एक विचार आम्ही करतो आहे. तो कळाव का नाही कळाव, त्याच्यावर चिंतन मंथन आम्ही करतो आहे. शिवसेनेचं शेतकऱ्यांबद्दलचं धोरण आहेच, पण बदलत्या काळामध्ये आपण महाराष्ट्रात जर पाहिलं तर विभागानिहाय आपले पिकं पद्धती बदलतात. जसं कोकणात गेलं तर आंबा आहे, द्राक्ष, तिथे काजू आहे किंवा मत्स्य उत्पादक शेतकरी आहे. नाशिकच्या पट्ट्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी, द्राक्ष उत्पादक, असा विभागवाईज जो बदललेला आहे त्यानुसार विभागावाईज काही धोरण करता येतं का शेतकऱ्यासाठी, त्या संदर्भात काही नवीन उपाययोजना करता येते का, आणि मजुराच्या संदर्भात सुद्धा, या सगळ्या विषयावर एक संवाद यात्रा आमची 3 ते 4 दिवसाची राहणार आहे. त्या काळाची का नाही काळाची, कारण शिवसेनेचा आमचा चेहरा हा शेतकऱ्याचा, मजुरांचा, वंचित घटकांचा, दिव्यांगांचा राहील. त्या संदर्भात कसे पावलं टाकता येईल, ही सगळी ताकद शेतकऱ्याच्या पाठीशी कशी उभी करता येईल हे पाहू. प्रहार संघटनेचे कार्यकर्ते, तुम्ही असं म्हटलं की ज्यांना शिवसेनेत काम करायचं ते शिवसेनेत काम करेल, ज्यांना प्रहार संघटनेत काम करायचं आहे ते प्रहार संघटनेत काम करेल. दोन्ही ठिकाणी काम नाही करणार का? म्हणजे काम करेल, पण कसं आहे, काही लोकांचं लक्ष राहते की बाबा आता मी आयुष्यभर काही राजकारणात कुठल्या काम करणार नाही, मला एक सामाजिक संघटना म्हणून, सामाजिक काम म्हणून काम करायचं आहे. त्यांना शिवसेनेने ताकद द्यावी. शिवसेना त्याला सामाजिक कामात कसं ताकद देता येईल, कारण 2 वेगळे प्रवाह आहे. लक्षात घ्या का काही कार्यकर्ते असं असतात ते आयुष्यात कधीच उभे राहत नाही, पण त्याला सामाजिक कामात गोडी असतं, तर त्याला तिथे ताकद कशी देता येईल. आणि ज्याला सामाजिक संघटनांनी राजकारणच करायचं आहे तर त्याला शिवसेनेला कशी ताकद देता येईल. आपली लक्ष आखरी असं आहे का राजकारणात आम्हाला शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय नाही. आम्ही कुठलाही दुसरा विचार करू शकत नाही, पण सामाजिक संघटनेच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आपल्याला अधिक ताकद बळ भेटेल तो पण आपण विचार करू. शिवसेनेत प्रवेश करण्याआधी काही अटी शर्ती ठरल्या होत्या का? त्यात ही अट होती का? नाही, अशा काही अटी शर्तीचा विषय नाही. म्हणजे ह्या असं करावं लागेल आणि तसं करावं असं काही. त्यामुळे आणि आम्हाला काय 20-25 वर्षापासून फार अटी शर्तीत राहण्याचा. तर तुम्ही जुने शिवसैनिक आहात, पण आता पुढे करताना प्रहार आणि शिवसेना दोन्हीचं काम तुम्ही करणार आहात. ते पाहू. आता त्याच्या सगळ्या बैठकी घेतो आहे. एक विभागाची बैठक, आता 9 तारखेला पुन्हा अमरावती विभागाची बैठक आहे, मग मराठवाडा विभागाची आहे, मग पश्चिम महाराष्ट्राची, कोकण विभागाची, मुंबईची, अशा बैठकी करून त्यातून काय सूर निघतं आणि कसं सोयीचं होईल. कसं आहे, आखरी आम्हाला शिवसेना राजकारणात मजबूत करायची आहे. घराघरापर्यंत धनुष्यबाण नेण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे करणार आहोत आणि त्या पद्धतीनं ही सगळी ताकद शेतकऱ्याच्या बाजूनं, मजूर दिव्यांगाच्या बाजूनं उभी कशी राहील, तो एक प्रामाणिक प्रयत्न करणार. आजच्या बैठकीत शिवसैनिक येणार आहेत का? आणि तुमच्यासोबत चित्रपट बघायला देखील काही शिवसैनिकांचा सहभाग असेल? आम्ही काही शिवसैनिक आहे ते सोबत राहून पाहू. आता आम्ही शिवसैनिकच आहे ना. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.